हाय गाईस, आम्ही इथे कुठे आलो का दीदी? आपण कोलथरला आलोय आमच्या वहिनीच्या घरी. आमची वहिनी आम्हाला सांगितलेलं की 10 मिनिटावरती बीच आहे. आम्ही 1 तास आता 1-1.5 तास झाला आम्ही चढतोय. पहिलं त्या बीचला शोधायला वेळ गेला आणि आता तिचं घर शोधायला वेळ चाललंय. लिटरली तिचं घर एवढं उंच आहे ना. तुम्हाला कसं वाटतंय? बॅड एक्सपिरियन्स. तुम्हाला कसं वाटतंय? खूपच खराब. खूप खराब. तुम्हाला कसं वाटतंय? खूप खराब. खूप खराब. एक फायदा आहे की इथे आम्ही आंबे पकडले, शोधले. सगळ्यांनी आंबे घेतलेले आहेत इथे हातात आणि अर्ध्यांनी खायला पण सुरुवात केली. सो एक फायदा आहे की इथे आंबे आम्हाला भेटले. तुम्ही इथे बघू शकता. मी तुम्हाला आंबे दाखवते. हे बघा, हे तुम्हाला आंबे दिसत आहेत का? एक फायदा आहे की तुम्ही कोलथरला आलात की तुम्हाला आंबे फणस भेटतील खायला. खूप जास्त, खूपच जास्त. हे बघा, इथेही बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर जास्त आंब्यानी फणस खायचे असतील तर तुम्ही कोलथरला या. तुम्हाला अनलिमिटेड आंबे आणि फणस खायला भेटतील चालता. बॅड एक्सपिरियन्स म्हणजे फक्त वॉकिंग डिस्टन्स खूप आहे. खूप चढायला लागतंय. 1.5 तास होताला आम्ही चढतोय, पण अजून आमच्या वहिनीचं घर काय येत नाही. तुमचा एक्सपिरियन्स सांगा, कसं वाटतंय तुम्हाला? लय भारी वाटतंय. फक्त फायदा काय? आंबे आणि फणस जास्त भेटतात. आंबे खाण्याची मजा वेगळी आहे. वेगळी आहे. बाकी नाही, बाकी चालायला कंटाळा आलाय. 1.5 तास झाला आम्ही चालतोय. पण अजून वहिनीचं घर काही येत नाहीये.